बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायत अंतर्गत गावच्या विविध विकासासाठी जवळपास 22 कोटी रुपयाचा निधी या गावाला देण्यात आलाय. जिल्हा परिषद अंतर्गत असेल, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत असेल, महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली या ग्रामपंचायतमध्ये जवळपास 22 कोटी रुपयाचे काम सध्या प्रगतीपथावर कागदपत्रे दाखवले गेलेत. मी ज्या ग्रामपंचायतच्या दारात उभी आहे त्याच ग्रामपंचायत ही जोड ग्रामपंचायत आहे. ती म्हणजे भाटसांगी गाव आणि औरंगपूर हे दोन गावं एकत्रित आहेत आणि या दोन्ही गावचा विद्यमान सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या आधिपत्याखाली या गावचा विकास कशा पद्धतीने झालाय मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. मी या भाटसांगी ग्रामपंचायतच्या दारामध्ये उभा आहे. जे की ग्रामपंचायतची दुर्दशा कशा पद्धतीने झाली आहे, त्याचबरोबर या गावचा विकास कसा झालाय हे तुम्हाला मी नक्की दाखवण्याचा या ठिकाणी पहिल्यांदा प्रयत्न करतो. हेच ते ग्रामपंचायत आहे, कार्यालय आहे. याच कार्यालयाच्या दारामध्ये असं कमरेत काँग्रेस गवत या ठिकाणी उभा राहतंय. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून स्वच्छता नाही. या ठिकाणचा परिसर अगदी घाण झालेला आहे. या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जी काही ही तुम्हाला या ठिकाणची जी कृती दिसतीये ती अक्षरशः या दुर्गंधीमध्ये पडलेली पाहायला मिळते. जेणेकरून राज्याच्या देशाच्या एक अस्मितेचा प्रश्न होता तो या ग्रामपंचायत दारामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून या ग्रामपंचायतच्या दारामध्ये घाणच घाण आहे. विद्यमान सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर महत्वाचा शासनाचा असणारा ग्रामसेवक यांचं याकडं अक्षरशः दुर्लक्ष आहे. मात्र या गावाला 22 कोटी रुपयाचा निधी बीड जिल्ह्यातल्या पहिल्याच ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी पाहिलं जात आहे. खऱ्या अर्थानं माझ्याकडे पाहिलं गेलं तर या ठिकाणी काही सिमेंट रस्ते असतील, फ्लेवर ब्लॉक जी काही कामे झाली आहेत, त्याचबरोबर खडीकरण पांधन रस्ते, या ठिकाणचे रस्ते कोट्यावधीचे लाखो रुपयाचे रस्ते फक्त कागदपत्री आहेत अशी वरड सध्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ह्यातले काही कामं असतील मोठ्या प्रमाणावर जे काही झाले आहेत ते कागदपत्री झालेले आहेत. कुठलंही या ठिकाणी काम 100% झालेलं नाही. मात्र त्याचा निधी मात्र 100% उचलला गेलाय. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुमित्राताई पवार यांनी विशेष लक्ष या ग्रामपंचायतीकडे देणं गरजेचं आहे, जेणेकरून या ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. मात्र तो निधी कशा पद्धतीने या ठिकाणी त्याची व्यवस्थित वाट लावली गेली आहे हे पाहण्यासाठी आपल्या मार्फत जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद बीड असेल, त्याचबरोबर संबंधित यंत्रणेचे जे काही ठेकेदार असतील, त्याचबरोबर गुत्तेदार असतील, त्याचबरोबर इंजिनियर असतील, यांनी या गावामध्ये एक व्यापक बैठक घेणं गरजेचं आहे. जेणेकरून हा विकास खऱ्या अर्थानं लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी झालाय का फक्त वैयक्तिक लाभ घेण्यासाठी झालाय या गावात आल्यानंतर नक्कीच शासन प्रशासनाला कळणार आहे. त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी कशा पद्धतीनं विकास झालाय, काय म्हणतात गावातील नागरिक, या आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू.